दिव्या, तुझ्या सासरच्या घरासाठी तुझीही काही जबाबदाऱ्या आहेत. 2 दिवस होत नाहीत की लगेच बॅग उचलतेस आणि माहेरी निघून जातेस. माझी कंबर इतकी दुखते की व्यवस्थित चालताही येत नाही. त्यामुळे घरातलं काम करायला त्रास होतो. चारुलता ताई आपल्या मोठ्या सुनेला म्हणजेच दिव्याला म्हणाल्या. त्यावर दिव्या म्हणाली, आई, तुम्हाला एवढं काम करण्याची काय गरज आहे? जाऊबाई आहे ना, ती करेल स्वयंपाक आणि इतर कामं. दिव्याचं बोलणं ऐकताच स्वयंपाकघरात काम करत असलेली छोटी सून निकिता ही रागानेच बाहेर आली आणि तिने कठोर शब्दात विचारलं, का ताई, मी या घराची नोकरानी आहे का? तुम्ही मनात आलं की बॅग उचलून माहेरी जाणार आणि मी मात्र दिवसभर घरात राबत राहायचं? गपचूप बॅग खाली ठेवा आणि माझ्यासोबत कामाला लागा. निकिताचा राग पाहून दिव्या संतापून म्हणाली, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, त्यामुळे माझ्याशी नीट बोल. आणि तसंही मला थांबवणारी तू कोण आहेस? दोनही सुनांना भांडताना पाहून चारुलता ताईंनी मोठ्या सुनेला समजावत म्हटलं, दिव्या, निकिता जे बोलते ते अगदी बरोबर आहे. ती जशी या घराची सून आहे तशीच तूही आहेस. उलट तू तर मोठी आहेस, म्हणूनच तुलाच आधी जबाबदाऱ्या उचलायला हव्या होत्या. पण तू मात्र सारखी माहेरी पळत असतेस. मग सगळी घरची कामं जी आहेत ती एकटीच करणार का? त्यावर दिव्या बिथरूनच म्हणाली, आई, छोट्या सुनेने एक दिवस घरकाम केलं तर काय मोठं बिघडलं? हे ऐकताच निकिता संतापली आणि म्हणाली, ताई, ही एक दिवसाची गोष्ट नाही, हे तुमचं रोजचंच असतं. काम टाळायचं म्हणून काहीतरी निमित्त काढून तयार होता आणि निघून जाता. दिव्या उपरोधिक हसत म्हणाली, अच्छा, म्हणजे तुला माझ्या माहेरी जाण्याचा खूप त्रास होतोय. माझ्या माहेरच्यांनी बोलवलं तर मी नाही जाणार का? त्यावर चारुलता ताई शांत पण ठाम स्वरात म्हणाल्या, पण दिव्या, घरातली कामं तुझीही जबाबदारी आहे. तुलाही मदत करायला हवी. तेव्हा दिव्या चिडून ओरडली, मी घरातलं सगळं काम करतेच की. आता काय, माझा जीव द्यायचा का? हे ऐकून निकिता कटाक्ष टाकतच म्हणाली, ठीक आहे आई, ठीक आहे आई, आजपासून मी घरातलं कोणतंही काम एकटी करणार नाही. असं म्हणत ती पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. दिव्या तुटक हसली आणि म्हणाली, मला काय करायचंय? मी तर माझ्या माहेरी जात आहे. असं म्हणून तिने बॅग उचलली आणि घरातून निघून बाहेर गेली. थोड्या वेळातच चारुलता ताईंचे पती हे विलासराव घरी आले आणि खुर्चीत बसून ते म्हणाले, चारुलता, आज खूप दमलो आहे. चारुलता ताई चिंताग्रस्तपणे म्हणाल्या, का, काय झालं? आजही रवी दुकानावर गेला नाही का? विलासराव डोक्याला हात लावत म्हणाले, नाही चारुलता, त्याने तर ठरवूनच टाकले की दुकानात काम करायचंच नाही. त्याला फक्त सरकारी नोकरीसाठी परीक्षा द्यायची आहे. पण याला कोण समजवणार की सरकारी नोकरी इतकी सहज मिळत नाही. आता गौतमने समजूतदारपणे दुकान सांभाळायला सुरुवात केली आहे. मग रवीने ही जबाबदारी घ्यायला हवी ना? पण तो काही ऐकायलाच तयार नाही. चारुलता ताईंनी हात टेकले आणि निराश स्वरात त्या म्हणाल्या, हद्द झाली या दोघांची. मोठा मुलगा दुकानावर बसायला तयार नाही आणि मोठी सुनबाई घरातलं काम करायला इच्छुक नाही. यावर विलासरावांनी तिचं बोलणं मध्येच थांबवत हसत म्हटलं, अगं चारुलता, सोडून दे आता हे सगळं. भूक लागली आहे, सुनबाईंना सांगा जेवण वाढायला. तेव्हा चारुलता ताई स्वतःच उठून स्वयंपाकघराकडे निघाल्या. कंबरदुखीमुळे त्यांना उठता बसता त्रास होत होता. अगं भाग्यवान, सुनबाई कुठे आहेत? त्यांना सांग जेवण वाढायला. अहो, जेवण बनवलं तरी कुठे आहे? तुमची मोठी सुनबाई नेहमीप्रमाणे तयार होऊन माहेरी निघून गेली आणि म्हणाली, माझ्या आईला शॉपिंग करायची आहे. आणि तिला पाहून छोट्या सुनेनेही काम करायला स्पष्ट नकार दिला. हे ऐकताच विलासरावांनी निकिताला आवाज दिला. काही वेळातच ती बाहेर आली. सुनबाई, मी काय ऐकतोय? तू जेवण बनवणार नाहीस? मोठी सुनबाई कधीच कुणाचं ऐकत नाही,
पण तू तर समजूतदार आहेस ना बाळा, तुला थोडं समजून घ्यायला हवं की. निकिता संतापूनच म्हणाली, बाबा हे सगळं अजून किती दिवस चालणार? दिवसभर मीच का स्वयंपाकघरात खपत राहू? ताईच्या हातावर मेहंदी काढली आहे का? आणि एवढंच नाही, माझा नवरा दिवसभर दुकानावर कष्ट करतो, घर चालवतो, मग भाऊजींचं कर्तव्य नाही का? घर खर्चाला त्यांनीही मदत करायला हवी ना? ते तर मोठे आहेत, मग जबाबदारी सर्वात आधी त्यांच्यावर यायला नको का? आम्ही दोघं नवरा बायको नोकरांसारखं का काम करत राहायचं? विलासरावांनी थोडा विचार करून म्हटलं, निकिता, तू जे बोलते आहेस ते अगदी खरं आहे बघ. मी त्याबद्दल त्या दोघांशी बोलेनच, पण आत्तासाठी तरी जेवण बनव. मला खूप भूक लागली आहे आणि गौतमसाठीही डबा न्यायचा आहे. निकिता निराश स्वरात म्हणाली, ठीक आहे बाबा, आजचा मी बनवते, पण पुढच्या वेळी जर काही उपाय केला नाही तर मीही कोणत्याच कामाला हात लावणार नाही. इतकं बोलून ती पाया आपटत स्वयंपाकघरात गेली. छोट्या सुनेचा हा रोखठोक स्वभाव पाहून चारुलताताई आणि विलासराव आश्चर्यचकित झाले. आता मात्र विलासरावांना गप्प राहणं योग्य वाटलं नाही आणि संध्याकाळी मोठी सून दिव्या घरी आली. दोन्ही मुलंही घरी आली होती. विलासरावांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि थेट मोठ्या मुलाला उद्देशून म्हणाले, रवी, तुला जी जबाबदारी खूप आधी उचलायला हवी होती ती अजूनही तू घेत नाहीस. आता तरी समजून घे, तुला तुझ्या जबाबदाऱ्या कळायला हव्या होत्या. रवी चिडूनच म्हणाला, बाबा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? विलासराव ठामपणे म्हणाले, हे बघ रवी, तुझा छोटा भाऊ किती दिवस घर चालवणार? त्यामुळे मी ठरवलं आहे की आता वाटण्या करायला हव्यात. निदान त्यानं तरी घरातलं रोजचं भांडण थांबेल. गौतम गडबडून म्हणाला, पण बाबा, वाटण्या केल्यानं सगळ्या समस्या सुटतील असं नाही. मला वाटतं प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून मिळून मिसळून काम केलं तरच सगळं सुरळीत होईल. तेव्हा चारुलता ताईंनी हळुवार पण कटू शब्दात उत्तर दिलं, गौतम बाळा, जर प्रत्येकाला आपली जबाबदारी समजली असती तर कोणालाही त्रास झाला नसता. पण या घरात प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीचा मालक आहे आणि तू किती दिवस लहान असूनही मोठ्या भावाच्या कुटुंबाचा भार वाहणार आहेस. घरात अगदी शांतता पसरली. मात्र चारुलता ताईंचं बोलणं ऐकताच तिथे उभी असलेली मोठी सून दिव्या चिडूनच म्हणाली, आई, तुमच्या त्या लाडक्या मुलांनी आमच्यासाठी असं काय मोठं केलं? आम्ही आमचं कमवतो, आमचं खातो, तरीही दिवसभर टोमण्यांचा सामोरं जावं लागतं. मी तर म्हणते घराची वाटणी कराच, रोजच्या या त्रासातून सुटका मिळेल. छोटी सुनबाई निकिता संतापूनच म्हणाली, मला चांगलं माहीत आहे तुम्ही घराची वाटणी करण्याच्या विचारावर फक्त यासाठी ठाम आहात कारण त्यानंतर आईबाबांची जबाबदारी आमच्यावर येणार आणि तुम्हाला त्यांचं ओझं उचलायचं नाही. पण आता मी पण ठरवलं आहे, त्यांचं कोणतंही काम मी करणार नाही. तेवढ्यातच गौतम संतापून ओरडला, निकिता, माझ्या आईवडिलांना तू ओझं म्हणायचं धाडस तरी कसं केलंस? मोठा मुलगा रवी शांतपणे म्हणाला, तुम्ही सगळे भांडणं बंद करा. आईबाबा माझ्याबरोबर राहतील. शेवटी त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे माझंही कर्तव्य आहे, नाही का? एवढं बोलून रवी खोलीत निघून गेला. दिव्या संतापून त्याच्या मागोमाग गेली आणि खोलीच्या दारातूनच जोरात पाया आपटत ती म्हणाली, मी एकच गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगते, तुमच्या आईवडिलांना मी माझ्यासोबत ठेवणार नाही. रवीने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, दिव्या, ते माझे आईवडील आहेत. त्यांनी मला जन्म दिला आहे. मी त्यांना म्हातारपणात असं एकटं कसं सोडू? दिव्या तडाखेबंद स्वरात म्हणाली, हे सगळं मला ऐकायचंच नाही. मी फक्त तुझ्यासोबत राहू शकते. या घरात कोणी जगो वा मरो, मला काही फरक पडत नाही. रवीचा संयम सुटला आणि त्याने संतापाने तिच्या कानाखाली झणकावलं. दिव्या स्तब्ध झाली. डोळ्यात आग ओसंडून वाहत होती. नवऱ्याकडे तिरक्या नजरेने बघत ती थरथरत म्हणाली,
तुमच्या आईवडिलांसाठी माझ्यावर हात उचललात. आता बघा मी तुम्हाला काय धडा शिकवते. तासाभराने ती रडत माहेरी पोहोचली. आई तिच्या हंबरट्यानं घर हादरलं. तिचे आईबाबा धावत बाहेर आले. दिव्याला अश्रूंनी भरलेले डोळे बघून अंगणात उभं पाहून तिच्या आईनं काळजीनंच विचारलं, दिव्या, यावेळी इथे सगळं ठीक आहे ना गं? दिव्या हमसून म्हणाली, काहीही ठीक नाही आई. दिवसभर त्या घरात राबून मी दमते, तरी सासरचे टोमणे मारत राहतात. एक संधी मिळाली की बोचकारल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आणि इतकंच नाही तर तुझा जावई म्हणतो, तुला या घरात राहायचं असेल तर राहा, तर सासू सासऱ्यांची सेवा करावीच लागेल. आता सांग, मी दिवसभर घर सांभाळू की सासू सासऱ्यांचे पाय दाबत बसू? ती थोडी थांबली, हुंदका आवरला आणि तिखट स्वरात पुढे म्हणाली, जेव्हा मी नाही म्हटलं तेव्हा तुमच्या जावयाने माझ्यावर हात उचलला आणि मला धक्के मारून घराबाहेर काढलं. दिव्याच्या शब्दांमुळे तिच्या आईबाबांची धक्का बसल्यासारखी अवस्था झाली. दिव्याच्या आईवडिलांचा चेहरा रागाने लाल झाला. तिची आई संतापानेच म्हणाली, दिव्या बाळा, त्यांच्या धाडसाला तूच खतपाणी घातलंस. नेहमीच त्यांच्या अत्याचाराला सहन केलंस. पण आई, सहन करू नको तर नक्की काय करू? मी फक्त एवढाच विचार करत होते की कसं तरी माझं घर टिकून राहील. पण दिव्या, लग्नाआधी ते लोक म्हणत होते आम्ही सुनेला मुलीसारखं ठेवू, आणि आज तेच तुला मारत आहेत. काळजी करू नकोस. खूप त्रास सहन केलास तू. आता तुझ्या आईवडिलांच्या घरी राहा. त्या लोकांना आम्ही पाहतो. दुसरीकडे दिव्या घर सोडून गेली हे कळताच सासरच्या घरात तणाव पसरला. गौतम आपल्या मोठ्या भावाला म्हणाला, काय गरज होती वहिनीवर हात उचलण्याची? रवी चिडूनच म्हणाला, गौतम, मी काय करू? तिने स्पष्ट सांगितलं होतं की ती आईबाबांसोबत राहणार नाही. तिचा हा आगाऊपणा मी आजवर सहन करत आलोय. काहीच कमी बोललो नाही, कधीच काही बोललो नाही. पण आज तिने आईबाबांबद्दल जे काही बोलली ते मी सहन करू शकलो नाही. हे ऐकून विलासराव संतापले. रवी, तू हे अजिबात बरोबर केलं नाहीस. आत्ताच तिला घरी घेऊन ये. नाही बाबा, मी तिला आणायला जाणार नाही. आली तरी ठीक, नाही आली तरी मला काही फरक पडत नाही. एवढं बोलून रवी तिथून निघून गेला. आणि त्यानंतर पण विलासराव मुलाचा संसार उद्ध्वस्त होताना पाहू शकत नव्हते. शेवटी त्यांनीच दिव्याच्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी ते तिथे पोहोचले. त्यांना पाहता दिव्याच्या वडिलांचा पारा चढला. विलासरावांनी हात जोडत विनवणी केली, माझ्या मुलाच्या वागणुकीसाठी माफी मागतो. त्यावर दिव्याचे वडील अगदी मोठ्या आवाजात म्हणाले, अच्छा, आधी आमच्या मुलीवर अत्याचार केला आणि आता माफी मागायला आलात? तुम्ही विचार तरी कसा केला की आम्ही आमच्या मुलीला त्या नरकात परत पाठवू? जसं आलात तसंच परत जा. व्याही, असं बोलू नका. पाहुण्यांमध्ये आमची काय अब्रू राहील? विलासराव गायावाया करू लागले. तेव्हा दिव्याची आई तिखट आवाजात म्हणाली, तेव्हा विचार का नाही केला जेव्हा तुमच्या मुलाने आमच्या मुलीवर हात उचलला? ठीक आहे वहिनी, पण दिव्याने तुम्हाला एवढं सांगितलं की रवीने तिच्यावर हात उचलला, पण हे सांगितलं का की तो असं का वागला? फक्त आमच्या घरच्यांचा दोष नाही, तुमच्या मुलीतही काही कमी असेल. एवढं ऐकताच दिव्या डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाली, बघितलं ना बाबा, एवढं सगळं होऊनही हे लोक मलाच दोष देत आहेत. याआधी त्यांनी माझ्यावर हात उचलला. संधी मिळाली असती तर मला जिवंत मारायला मागे पुढे पाहिलं नसतं. हे पाहावे हे. आता आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. तुम्ही गपचूप परत जा. आता भेटायचं असेल तर कोर्टात. विलासराव हात जोडून म्हणाले, जरा विचार करा. मुलीनं केलेल्या चुका डोळे झाकून स्वीकारणं योग्य नाही. तुमच्या एका निर्णयामुळे 2 घरांचं भवितव्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे दिव्याची आई ठामपणे म्हणाली,
तुम्ही तुमच्या घराची काळजी करा. आम्ही आमच्या मुलीचं दुसरं लग्न लावून देऊ. आणि हो, आमच्या मुलीवर उचललेल्या हाताचा बदला आम्ही घेणारच. तुम्ही आता जाऊ शकता. विलासराव निराश मनाने घरी परतले. घरी आल्यानंतर चारुलता ताईंनी विचारलं, काय झालं? दिव्याला बरोबर घेऊन आला नाहीत? नाही चारू, त्यांनी तर स्पष्ट नकार दिला. मी त्यांच्यापुढे हात जोडून माफी मागितली, पण दिव्या परत यायला तयार नाही. तिचे आईवडील तिला पाठवायला इच्छुक नाहीत आणि आता तर कोर्टाची धमकी देत आहेत. काय कोर्ट? एवढी मोठी गोष्ट घडली आहे का? आणि मला काहीच माहीत नाही. चारुलता ताईंनी धास्तीने विचारलं. त्या लगेच आपल्या मुलाकडे रवीकडे पाहत म्हणाल्या, रवी, आता तुलाच जाऊन तिला घेऊन यावं लागेल. रवी अगदी शांतपणे म्हणाला, आई, एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही. दिव्याला तिच्या माहेरीच राहू द्या. जी माझ्या आईवडिलांना स्वीकारू शकत नाही अशी पत्नी मला नको. आणि राहिली केस करण्याची गोष्ट, तर त्यांना जे करायचे ते करू द्या. हे बघ रवी, वडिलांनी हस्तक्षेप केला अशा अहंकारामुळे संसार उद्ध्वस्त होतात. म्हणूनच तुला समजावून सांगतोय, ही गोष्ट ताणत राहण्यापेक्षा काहीतरी तोडगा काढण्यातच सगळ्यांचं भलं आहे. बाबा, ही गोष्ट आता खूप पुढे गेली आहे. जे होईल ते पाहूया. असं म्हणून रवी तिथून उठून निघून गेला. एकच दिवस झाला होता आणि दुपारी जेवणासाठी गौतम घरी आला. त्यानं पाहिलं त्याची आई कपडे धुत होती. तो आश्चर्यचकित झाला आणि पटकन खोलीत गेला आणि मोठ्या आवाजात निकिताला विचारलं, निकिता, आईबाबांची कपडे धुणं तुझ्यासाठी जड होऊ लागलं का? निकिता देखील संतापली. अच्छा, मग मी किती दिवस घरातलं सगळं काम एकटी करत राहणार? तुम्हाला माहीत आहे का दिवसभर किती काम असतं? ती महाराणी माहेरी जाऊन बसली, मग मीच का सगळं करत राहू? हे बघ निकिता, तू असं वागणं बरोबर नाही, गौतमने रागानेच म्हटलं. निकिता ताडकन म्हणाली, मला माहीत आहे काय बरोबर आणि काय चूक. आजपासून मी फक्त माझं काम करणार. मी दुसऱ्यांसाठी स्वयंपाक करणार नाही आणि घरातली उरलेली कामंही करणार नाही, असं म्हणत ती रागाने स्वयंपाकघरात निघून गेली. दुसरीकडे दिव्याच्या माहेरी तिचे बाबा तिच्याजवळ आले आणि विचारलं, रवीचा फोन आला होता का गं? नाही बाबा, तो का फोन करेल? या सगळ्याला कारणीभूत तोच तर आहे. ठीक आहे बाळा, तू काळजी करू नकोस. मी वकिलाला भेटून आलो आहे. तुझ्या सासरच्या लोकांवर हुंड्याची केस दाखल केली आहे. पण बाबा, हुंड्याबाबत तर काहीच बोलणं झालं नव्हतं. दिव्या, ते आपल्याला माहीत आहे, पण केस बळकट करण्यासाठी हे डावपेच आवश्यक आहेत. वकिलानेच सांगितलं. हुंड्याचा आरोप गरजेचा आहे. आता बघ, मी त्यांना दिवसाढवळ्या कसं दाखवतो ते. तुझ्या पायावर पडून माफी मागायला लावतो बघ. तेव्हा दिव्याची आई म्हणाली, हो, अगदी बरोबर आहे. त्यांनाही समजायला हवं, दुसऱ्याच्या मुलींना त्रास दिल्यावर काय परिणाम होतो. तुरुंगात गेलं की अक्कल ठिकाणावर येईल त्यांची. ठीक आहे दिव्या. बाळा, तू आता आराम कर, काळजी करू नकोस, असं म्हणून तिचे बाबा खोलीतून बाहेर पडले. दुसरीकडे दिव्याच्या सासरी तिची जाऊ निकिता त्या दोघांसाठी स्वयंपाक करत होती. पण गौतमला हे अजिबात पटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. गौतम उदासपणे अंथरुणावर पडला होता. त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत होतं. आणि तेवढ्यात त्याची बायको निकिता जवळ येऊन म्हणाली, सकाळचे 10 वाजलेत आणि तुम्ही अजून नाश्ता केला नाही. रात्रीसुद्धा जेवण न करता झोपलात. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. तुम्ही आधी फ्रेश व्हा. गौतम शांतपणे म्हणाला, मी नाश्ता तेव्हाच करेन जेव्हा तू माझ्याबरोबर आईबाबांनाही देशील. ते देवळातून परत आले असतीलच. तू त्यांच्यासाठीही नाश्ता तयार कर. निकिता ताडकन उत्तरली, अच्छा, म्हणजे तुम्ही अजूनही त्याच गोष्टीवर अडून बसला आहात का? पण मी माझा हट्ट सोडणार नाही. मी त्यांच्यासाठी काहीच बनवणार नाही. गौतम ठामपणे म्हणाला, ठीक आहे,
मग मीही काही खाणार नाही. निकिता संतापली. ठीक आहे, मग उपाशीच बसा. मला काही फरक पडत नाही. कोणी तुला नाश्ता मागितलाय का? मी नाही वाढणार आणि तुम्ही उपाशी बसलात तरी काही फरक पडत नाही. गौतमचा संयम सुटला आणि तो मोठ्याने ओरडला. तू इथून निघून जा. मला एकट्याला सोड. निकिता संतापूनच म्हणाली. जर तुमचा असाच हट्ट असणार असेल तर मीही तुमच्या दिव्या वहिनीसारखी माहेरी निघून जाईन. गौतम थंडपणे म्हणाला. मग जा ना, तुला कोणी थांबवले? इतकंच ऐकताच निकिताने संतापाने तिची बॅग भरायला सुरुवात केली. काही वेळातच ती गौतमसमोर उभी राहून म्हणाली. मी जात आहे, पण एक लक्षात ठेवा, जर मी एकदा या घरातून बाहेर पडले तर परत कधीही येणार नाही. मग तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबरच राहा. इतकं बोलून ती तडकन घराबाहेर पडली. निकिता माहेर पोचली तेव्हा तिच्या आगमनाने तिचे बाबा चकित झाले. निकू बाळा, अचानक इथे? फोन तरी करायचा. निकिता थकलेल्या स्वरात म्हणाली. बाबा, फोन करायला वेळच कुठे होता? बाबांनी काळजीत विचारलं. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ती उदास स्वरात म्हणाली. काहीही ठीक नाही. एकीकडे सासू सासऱ्यांनी जगणं अवघड केलंय तर दुसरीकडे तुमचा जावई, तो साधं माझ्याशी बोलतही नाही. मग मी अजून किती सहन करायचं? बाबा गंभीर झाले. याचा अर्थ तू सासरशी भांडून आली आहेस का? हो बाबा, दुसरा मार्गच नव्हता. माझी जाऊबाई सासरच्या जबाबदारीतून वाचण्यासाठी माहेरी जाऊन बसली आहे आणि संपूर्ण ओझं माझ्यावर टाकलं आहे. मी काय नोकर आहे का? म्हणून मी नवऱ्याला स्पष्ट सांगितलं, पण त्याने मलाच घर सोडायला सांगितलं आहे. हे ऐकताच निकिताची आई चिडली. सासू सासऱ्यांची थोडीफार कामं करावी लागतातच म्हणून तू माहेरी येऊन बसलीस? आम्ही तुला असे संस्कार दिले नव्हते. निकिता रडवेल्या स्वरात म्हणाली. पण आई, सासू सासरे फक्त माझेच आहेत का? जाऊबाईंचे नाहीत का? मग मी एकटीच हे ओझं का व्हायचं? आईने शांतपणे पण ठाम शब्दात समजावलं. बाळा, तुझे विचार चुकीचे आहेत. घरातले वृद्ध लोक ओझं नसतात. सासू सासऱ्यांची सेवा करण्याची संधी नशिबवानांनाच मिळते. आणि सांग बरं, तुझ्या लग्नाला 2 वर्ष झाली तरी तुझे सासू सासरे कधी तुला ओरडलेत का? ते तर मोठ्या आवाजातही तुझ्यासोबत बोलत नाही. आणि जावई बापू तुझी किती काळजी घेतात, आमचा मान ठेवतात. तुझ्या बाबांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा मी फक्त एक फोन केला आणि ते धावत मदतीला आले. प्रत्येक संकटाच्या वेळी ते आमच्यासोबत उभे राहिले. कधीच आम्हाला मुलाची उणीव भासू दिली नाही. आता तूच सांग, एवढ्या प्रेमाच्या आणि कर्तव्यनिष्ठेच्या बदल्यात त्यांनी फक्त एवढीच अपेक्षा ठेवली की तू त्यांच्या आईवडिलांची काळजी आपल्या आईवडिलांसारखी घ्यावी. जर त्यांनी असं म्हणत असतील तर त्यात काय चूक आहे? पण त्याऐवजी तू त्यांच्याशी भांडून इथं आलीस. नातं दोन्ही बाजूंनी निभावलं जातं. निकिता, तू जर तुझ्या बाबांकडून काही अपेक्षा ठेवत असशील तर तुलाही त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल. आईचं बोलणं ऐकून निकिताने लाजूनच मान खाली घातली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाली. आई, मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. मी फक्त त्यांना घर सोडून जाण्याची धमकी दिली होती. पण जेव्हा त्यांनीच मला जायला सांगितलं तेव्हा ती गोष्ट मी माझ्या आत्मसन्मानाशी जोडली. पण आई, आता मी कोणत्या तोंडाने परत जाऊ? असं म्हणताच ती हळहळत रडू लागली. दुसरीकडे दोन्ही सुनांची अवस्था पाहून विलासराव विचारात पडले होते. तेवढ्यातच चारुलता ताई त्यांच्याजवळ येऊन म्हणाल्या. काय झालं? इतक्या विचारात का पडला आहात? विलासराव उदास स्वरात म्हणाले. चारुलता, आपलं घर किती आनंदी होतं, पण कुणाची दृष्ट लागली कोण जाणे. मोठ्या सुनबाईंचा स्वभाव सुरुवातीपासूनच थोडा कठोर होता, पण मला लहान सुनबाईंकडून असं वागणं अपेक्षित नव्हतं बरं. त्यावर चारुलता ताई म्हणाल्या. विचार केला होता दोन्ही मुलांची लग्न झाली की सुना घरची जबाबदारी घेतील
आणि आपलं म्हातारपण सुखात जाईल. पण कोणाला माहीत होतं की म्हातारपणी अशा कठीण दिवसांना सामोरं जावं लागेल. त्याचवेळी दरवाजाची बेल वाजली. विलासरावांनी दरवाजा उघडला तर समोर निकिता आपल्या वडिलांसोबत उभी होती. घरात शिरताच निकिता आपल्या सासू सासऱ्यांच्या पायावर नतमस्तक झाली. तेव्हा तिचे बाबा विनम्रतेने म्हणाले, माझ्या मुलीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. जेव्हा आम्हाला कळलं की ती सासरी भांडण करून माहेरी आली आहे तेव्हा मी तिला तात्काळ परत घेऊन आलो. आणि विलासरावांनी हलकेच हसत उत्तर दिले, नाही, तुम्ही का माफी मागत आहात? लहान आहेत, चुका होतातच. आमची मुलगी घरी परत आली हेच आम्हाला खूप आहे. थोडा वेळ औपचारिक गप्पा झाल्यावर निकिताचे बाबा तिचा निरोप घेऊन परत निघून गेल्यानंतर छोटी सुनबाई परत आल्यावर विलासराव आणि चारुलता ताईंना मोठा दिलासा मिळाला. संध्याकाळी जेव्हा गौतम घरी आला तेव्हा त्याने निकिताकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ आपल्या खोलीत गेला. निकिता त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, ऐकलं का? मला माझ्या चुकांची पूर्ण जाणीव झाली आहे. माझ्या आईवडिलांनी मला समजवलं आहे. मी तुम्हाला वचन देते, इथून पुढे आईबाबांच्या सेवेमध्ये मी कोणतीही कमी पडू देणार नाही. माझ्या आईवडिलांसारखीच त्यांची सेवा करीन. गौतम तिच्या डोळ्यात नजर रोखून म्हणाला, निकिता, आपलं प्रेम एवढं कमकुवत होतं का की एका छोट्याशा गोष्टीवरून तू घर सोडून गेलीस? त्यावर निकिता अश्रू गाळत म्हणाली, खरं सांगू, मला खरंच घर सोडायचं नव्हतं. फक्त तुम्ही एकदा जरी मला थांबवलं असतं तरी मी थांबले असते. माझ्या मनातही नव्हतं. मी तुमच्याशिवाय राहू शकतच नाही. मला माफ करा. मी तुम्हाला वचन देते, असं पुन्हा कधीच होणार नाही. हे ऐकताच गौतमने निकिताला आपल्या मिठीत घेतलं. 2 दिवसही व्यवस्थित गेले नव्हते आणि तेवढ्यात त्यांच्या घराबाहेर पोलीस गाडी येऊन थांबली. पोलिसांना आपल्या घरासमोर उभे पाहून विलासरावांचे डोळे मोठे झाले. तेवढ्यातच एक पोलीस अधिकारी पुढे सरसावला आणि म्हणाला, तुमच्यावर एक तक्रार दाखल झाली आहे. काय? पोलीस तक्रार? आणि आमच्या नावावर? पण आम्ही असं काय केलंय? विलासराव हवालदिल झाले आणि म्हणाले. पोलीस अधिकारी म्हणाला, तुम्ही तुमच्या सुनेकडून हुंडा मागता, शिवाय तिला मारहाण करता, असा आरोप तिच्या वडिलांनी तुमच्यावर केला आहे. असं कसं? आम्ही तर कधी हुंड्याचं नावही घेतलं नाही. विलासराव चिडूनच म्हणाले. पण तुमच्या सुनेने तिच्या नवऱ्यावर आणि सासू सासऱ्यांवर अत्याचाराचा आणि घरातून बाहेर काढण्याचा आरोप लावला आहे. पोलीस अधिकाऱ्याने गंभीर स्वरात सांगितलं. नाही इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं खोटं आहे. आम्ही तिला हात लावणं तर दूरच, बोटही लावलेलं नाही. नवरा बायकोंमध्ये किरकोळ वाद झाले होते म्हणूनच ती रागाने माहेर निघून गेली. माझा मुलगाही तिला घ्यायला गेला होता. हात जोडून विनवण्या केल्या पण तरीसुद्धा तिच्या घरच्यांनी ऐकण्यास नकार दिला. इन्स्पेक्टर म्हणाले, हे बघा, तुमच्या भल्यासाठी सांगतो, तुम्ही त्यांच्याशी समेट करा. जर ही केस कोर्टात गेली तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट येईल. तुम्हाला 24 तासांची मुदत देतो. प्रकरण आपसातच मिटवून उद्या पोलीस ठाण्यात हजर राहा, नाही तर आम्ही तुम्हाला येऊन उचलू. हे ऐकून विलासराव आणि चारुलता ताईंचं काळीत जोरजोराने धडधडू लागलं. इन्स्पेक्टर साहेब, मी त्यांच्याशी बोलतो, हात जोडत विलासराव म्हणाले आणि निराश होऊन अंगणातील खुर्चीवर बसले. संध्याकाळी जेव्हा दोन्ही मुलं घरी आली तेव्हा विलासरावांनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. हुंड्याचा आरोप ऐकताच रवी संतापूनच ओरडला. त्यांचं धाडस तरी कसं झालं एवढा घाणेरडा आरोप लावायचा? तेवढ्यातच त्याचा लहान भाऊ गौतम म्हणाला, दादा, रागाच्या भरात काही चुकीचं करू नकोस. तू त्यांच्याशी शांतपणे फोनवर बोल, कदाचित काही तोडगा निघेल. गौतमचं बोलणं पटल्याने रवीने आपल्या बायकोला दिव्याला फोन लावला, पण तिच्या वडिलांनी तो फोन उचलला. रवी शांत स्वरात म्हणाला, बाबा, एवढ्या छोट्या कारणावरून तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस तक्रार केली? छोटी? जावई बापू, आमच्या मुलीवर हात उचलणं ही तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल, पण आमच्यासाठी नाही.
बाबा रागाच्या भरात माझ्याकडून चूक झाली असेल, पण तुम्ही माझ्या आईवडिलांवर हुंड्याचा खोटा आरोप लावलात. त्यांचा यात काहीच दोष नाही. हे बघा जावई बापू, मला कुठलाही वाद घालायचा नाही. आता आपण कोर्टातच भेटू. सासऱ्यांचं बोलणं ऐकून रवी संतापला. ठीक आहे, मग चला कोर्टातच. खोट्या आरोपांवर कोणीही केस जिंकत नाही. एवढं बोलून त्याने फोन कट केला आणि निराश होऊन डोकं धरून तो खाली बसला. तेव्हा गौतम म्हणाला, काळजी करू नकोस, मला एक चांगला वकील माहीत आहे, मी लगेच त्यांना भेटून येतो. असं म्हणत तो वकिलाला भेटायला निघाला आणि थोड्याच दिवसात कोर्टाची कारवाई सुरू झाली. घरातील प्रत्येकजण सतत याच चिंतेत होता, शेवटी या सगळ्यांचा काय परिणाम होणार. बघता बघता कितीतरी महिने निघून गेले. एका संध्याकाळी कोर्टाच्या सुनावणीनंतर जेव्हा ते तिन्ही मुलं घरी परत आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून चारुलताताई काही बोलणार तेवढ्यातच रवी उत्साहाने म्हणाला, देवानं आपलं ऐकलं, आपण केस जिंकलो. हे ऐकता चारुलताताई आनंदाने उद्गारल्या. परमेश्वराची कृपा उशिरा मिळू शकते, पण ती कधीच अपूर्ण नसते बाळा. त्याच क्षणी गौतम आनंदाने पुढे म्हणाला, आई, एक नाही तर 2 आनंदाच्या बातम्या आहेत. रवी दादाला सरकारी नोकरी लागली आहे. हे ऐकताच चारुलताताईंच्या आनंदाला पारावारा उरला नाही. घरभर सणासुदीचं वातावरण तयार झालं. 2-3 दिवस उलटल्यानंतर चारुलताताईंनी नवऱ्याला सुचवलं, मला वाटतं आता रवीसाठी एखादी चांगली मुलगी शोधायला हवी. त्यांनी घटस्फोटाची कागदपत्रं पाठवली आहेत. आता घटस्फोट होणारच, तर रवीच्या पुढच्या आयुष्याचा विचार करणं योग्य ठरेल. यावर विलासराव शांतपणे म्हणाले, ठीक आहे, पण कोणताही निर्णय घेण्याआधी एकदा रवीशी बोलूया. दुसरीकडे केस हरल्यानंतर दिव्याच्या माहेरी जणू सुतक पसरलं. तिच्या भावाचं लग्न झालं होतं आणि ती वहिनीच्या डोळ्यात खुपत होती. चिंतेने ग्रासलेल्या दिव्याच्या वडिलांनी पत्नीला म्हणाले, भाग्यवान, या वकिलाच्या नादात आपण मोठं नुकसान करून बसलो आणि त्या लोकांचं मात्र नशीब फळफळलं. आता तर रवीला सरकारी नोकरीही मिळाली. हे ऐकून दिव्याची आई थक्क झाली. ती आश्चर्याने म्हणाली, सरकारी नोकरी? आणि आपण काय विचार करत होतो, त्याला तुरुंगाची हवा खायला लावाल? पण सगळं उलटच झालं. क्षणभर शांतता पसरली. मग तिचा नवरा गंभीर आवाजात म्हणाला, ठीक आहे, जे झालं ते झालं. आता दिव्यासाठी एखादं चांगलं स्थळ पाहायला हवं. वेळेत तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. याच वेळी दिव्या तिथे आली आणि संतापाने म्हणाली, आई, हे काय बोलताय तुम्ही? काय गरज आहे स्थळ शोधण्याची? जर ते लोकही तसेच निघाले तर माझं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त होईल. मला दुसरं लग्न करायचंच नाही. तेव्हा तिचे वडील तिला समजावत म्हणाले, दिव्या, तू किती दिवस असंच माहेरी बसून राहणार? लग्न तर तुला करावंच लागेल, नाहीतर लोक आणि नातेवाईक चर्चा करत सुटतील. दिव्या रागाने खवळूनच म्हणाली, अच्छा बाबा, आता तुम्हाला नातेवाईकांची आठवण झाली वाटतं. आणि जेव्हा मी सासर सोडून इथे आले तेव्हा तुम्हीच मला म्हणाला होतात, दिव्या, हे तुझंही घर आहे, तू इथे निर्धास्त राहा. मग आता काय बदललं? तिची आई तिच्याजवळ येत समजावत म्हणाली, दिव्या, आम्ही कधी म्हणालो की हे घर तुझं नाही? पण परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा दिव्या खिन्न आणि हसतच म्हणाली, आई, मला सगळं समजतंय. आता तुमची सून आली आणि मी तुम्हाला ओझं वाटू लागले. आईने काही बोलण्याआधीच तिच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, दिव्या, लग्न तर तुला करावंच लागेल. याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. क्षणभर शांत राहून दिव्या मान खाली घालून म्हणाली, आई, एक पर्याय आहे. तुम्ही लोक जाऊन माझ्या सासरच्यांना भेटा आणि त्यांची माफी मागा. दिव्याचे बोलणे ऐकून तिचे बाबा रागाने म्हणाले, अच्छा, जेव्हा ते लोक तुला घ्यायला आले होते तेव्हा तू स्पष्ट नकार दिलास. तुझे सासरे आमच्यासमोर हात जोडून उभे होते, पण आम्ही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला
आणि त्यांना किती खरं खोटं ऐकून घरातून हाकलून दिलं. आता मी जाऊन त्यांची माफी मागू का? त्यावर दिव्या म्हणाली, बाबा, जी चूक झाली ती झाली, पण तुमच्या मुलीसाठी तुम्ही तिथे जाऊन माफी मागू शकता नाही का? तेव्हा दिव्याची आई म्हणाली, तू बोलतेस ते खरंच आहे. जर आमच्या हात जोडण्यानं आपल्या मुलीचा संसार सावरू शकत असेल तर त्याहून मोठी गोष्ट कोणती? आणि ही काही एवढी मोठी गोष्ट नाही. जावईबापूंनी फक्त एवढंच म्हटलं होतं की सून म्हणून तिने सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल. दिव्या तत्काळ म्हणाली, हो बाबा, मी त्यांची अगदी मनापासून सेवा करेन. तुम्हाला तक्रार करण्याची संधीच देणार नाही. तिच्या या शब्दांनी हेलावून तिचे बाबा म्हणाले, दिव्या, तुझं बोलणं ऐकून वाटतं आम्ही मूर्खपणा केला. त्या दिवशीच तुला पाठवलं असतं तर हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं. दुसऱ्या दिवशी दिव्या वडिलांबरोबर विलासरावांच्या घरी पोहोचली. आपल्या सासू सासऱ्यांना पाहताच ती रडत त्यांच्या पायावर कोसळली आणि माफी मागू लागली. तेव्हा विलासराव व्यंगाने हसत म्हणाले, पण दिव्या, तुझी चूक काय? चुकीचं तर आम्ही होतो. तुला रोज मारहाण करत होतो, हुंडा मागत होतो आणि घराबाहेर हाकलून देखील दिलं, बरोबर ना? पोलिसांसमोर हेच सांगितलं होतं, नाही का? दिव्याचे बाबा हात जोडून म्हणाले, व्याही, आम्हाला लाजवू नका. आमच्याकडून मोठी चूक झाली, माफ करा आम्हाला. त्यावर चारुलताताई तिखट आवाजात म्हणाल्या, तुम्ही लोक आमच्यासमोर हात जोडताय, पण आम्ही किती रात्री जागून काढल्या, कोर्टाच्या चक्रा मारल्या, 4 चौघात मानहानी सहन केली, आणि आता जसं तुमच्या लक्षात आलं की आमच्या मुलाला सरकारी नोकरी लागली, तुम्ही लगेच माफी मागायला आलात. याच वेळी रवी घरात आला. समोर दिव्याला पाहताच तो संतापाने लालबुंद झाला. आमच्यावर एवढा अन्याय केल्यानंतर तुला इथे यायची हिंमत कशी झाली? तो गरजला आणि तेवढ्यात दिव्याचे बाबा गायावाया करत म्हणाले, जावई बापू, तुमचा राग हा स्वाभाविक आहे, पण शक्य असेल तर आम्हाला माफ करा. विलासराव थंडपणे म्हणाले, व्याही, तुमच्या मुलीने बालिशपणा केला हे मान्य, पण तुम्ही दोघांनी तिच्या चुका दडपून तिचा संसार उद्ध्वस्त केलात. मुलं चुका करतात, पण पालकांनी त्यांना समजवायचं असतं. त्यांच्या चुकीला खतपाणी घालणं हे योग्य नाही. पण आता या नात्यात अशी गाठ पडली आहे की तिला सोडवणं अशक्य आहे. आणि तसंही आम्ही रवीचं दुसरं लग्न ठरवलं आहे. त्यामुळे चांगलं होईल की तुम्ही आम्हाला माफ करा आणि परत जा. दिव्याचे बाबा निराश होऊन म्हणाले, ठीक आहे, आम्ही चूक केली तर त्याची शिक्षा भोगायलाच हवी. ते म्हणत ते तिघे खाली मान घालून निघून गेले. विलासराव आणि चारुलताताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या मुलासाठी एक सुशील मुलगी शोधून त्याचं दुसरं लग्न लावलं. त्यानंतर घरात आनंद नांदू लागला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रवीने घेतलेला निर्णय, त्याचबरोबर विलासरावांनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा.